पण आम्ही त्यामधनं शिकत गेलो. आम्हाला रोगकिडी जमत नव्हत्या, आम्ही शिकत गेलो. आता यूट्यूब चॅनल चालू करण्याचा विषय असा होता की मी असंच एका शेतकऱ्याला फोन केला आणि म्हणलं मला थोडी गुलाबाविषयी माहिती सांगा. मी थोडंसं किरकोळ कारकोळ त्याला विचारलं, गुलाब शेती कशी आहे काय. तर त्या शेतकऱ्याने सांगितलं की तुम्ही माझा काही इंटरव्ह्यू घेताय का. मग माझ्या मनामध्ये पुन्हा जिद्द पेटली की अरे माझ्यासारख्या बेस ॲग्रिकल्चर झालेल्या मुलाला जर शेतकरी सांगत नसेल तर या बाकीच्या ज्या अशिक्षित शेतकरी ज्यांना अक्षरांचीच ओळख नाही ते शेतकरी या स्पर्धेमध्ये टिकतील कसे, ते शेतकरी फुलशेती करतील कसे. मग त्याच माध्यमातून मग मी ठरवलं की नाही, मोडक्या तोडक्या भाषेत मला जसं जमतंय, माझी जी बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेमध्ये शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं, शेतकऱ्यांना सांगायचं. भले मला 100% नका जमू द्या ती गोष्ट, पण फुलाची पाकळी शेतकऱ्यांना नॉलेज द्यायचं आणि माझा जो शेतकरी अशिक्षित शेतकरी तो मोठा झाला पाहिजे.